नमस्कार, मी माधुरी वैद्य. मागच्या आठवड्यात एका कार्यक्रमाला गेले होते. तिथे एक रिटायर्ड IFS ऑफिसर भारताच्या अंतरसुरक्षेबाबत बोलत होते. आणि बोलता बोलता ते असं म्हणाले, "Google gives you information. It doesn't give you a vision." आणि ते किती खरं आहे ते आता आपण बघूया. लहानपणी जेव्हा मूल चालायचा प्रयत्न करत असतं तेव्हा आई-वडील त्याचं बोट धरतात आणि त्याला चालायला शिकवतात. आणि तसंच काहीसं जेव्हा मुलं पहिल्यांदा शाळेत जातात तेव्हा त्यांना अभ्यासक्रम म्हणून पाठ्यपुस्तकं मिळतात. आणि मग पुस्तकं मुलांच्या हातात येतात आणि खऱ्या अर्थाने पुस्तकंच त्यांना जीवनाच्या मार्गावर बोट धरून ते कसं जगावं याविषयी ज्ञान देतात. आपण अमृत म्हणूया त्याला. पहिल्यांदा अभ्यास म्हणून पुस्तक उघडलं जातं आणि मग हळूहळू 10वी-12वीला त्या विद्यार्थ्याच्या लक्षात येतं की त्याला एखादा सब्जेक्ट खूप आवडतो आहे आणि त्यामुळे तो ते पुस्तक त्या विषयाचं मनापासून वाचतो, त्याचा अभ्यास करतो आणि त्याला चांगले गुण मिळतात. आपण असं धरून चालूया की ते विषय गणित आणि सायन्स आहेत. आणि ते लक्षात आल्यावर त्याला भविष्याकडे बघण्याची दृष्टी मिळते. गणित आणि सायन्स चांगले आहेत, मग मी डॉक्टर होऊ शकतो, ही दृष्टी त्याला मिळते. एखाद्याला इतिहासातल्या शौर्यकथा वाचून प्रेरणा मिळते आणि तो भविष्यात आपण आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये स्वतःला पाहतो. म्हणजे काय की मुलांना त्यांचं व्हिजन मिळतं. पहिल्यांदा अभ्यास, नंतर व्हिजन. तरुणपणी मग मिल्स अँड बुन्ससारख्या पुस्तकांची गोडी लागते. सगळ्यांनाच नाही, पण पुष्कळ जणांना लागते. पाडगावकरांच्या कविता आवडायला लागतात, कुसुमाग्रजांच्या कविता, आणि मग त्याच्या पुस्तकांची पारायणं होतात. त्यानंतर आयुष्यात स्थिर स्थावर झाल्यावर, कारण असं असतं की लहानपणीचे मित्र शक्यतो तुटत नाहीत. ज्याला पहिल्यापासून पुस्तकं वाचण्याची सवय आहे ती निरंतर राहते. थोडाफार पडू शकतो, थोडा काळ जाऊ शकतो, पण पुन्हा ते पुस्तकांमध्ये गुंतून जातात. शेकडो वर्षापूर्वी गावातल्या महिला जेव्हा जात्यावर बसून धान्य दळायच्या तेव्हा त्या गाणी गुणगुणायच्या. त्यांनी गुणगुणलेली गाणी दुसऱ्या गावात त्या जेव्हा जायच्या तेव्हा तिथे असणाऱ्या बायका ऐकत असतील किंवा त्यांची गाणी या बायका ऐकत असतील. पण ही गाणी परस्परांना देण्या घेण्याचा जो वेग आहे तो इतका कमी असणार की आपल्यापर्यंत त्या ओव्या पोचायला युगं लोटली असती. मध्येच कोणीतरी, कुठल्या तरी बाईंनी त्या ओव्या, ते अभंग लिहून ठेवले आणि ते पुस्तकरूपाने आपल्यापर्यंत आले, जगापर्यंत आले. आणि मग कितीही कष्ट असले तरी हसत खेळत आपण सुखात राहू शकतो, हे मोठ्या वयात सुद्धा पुस्तकं आपल्याला शिकवतात. डॉक्टर सुधा मूर्तींची पुस्तकं वाचल्यावर लक्षात येतं की त्यांच्या छोट्या छोट्या कथांमधून, कथांचे संग्रह असतात ते,
त्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं वर्णन आपल्या मनाला भिडतं. कारण त्यांच्या म्हणजे त्या पुस्तकातल्या पात्रांचे स्वभाव, त्यांची वैशिष्ट्य, त्यांचे गुणदोष इतक्या बारकाईने टिपलेले असतात की आपण त्या व्यक्तींमध्ये अक्षरशः गुंतून जातो. पी जी वुडहाऊस, पु ल देशपांडे नसते तर, म्हणजे पुस्तकांच्या रूपामध्ये आपल्या जवळ नसते तर, ज्यांना ह्या वाचनाची आवड आहे ते आनंद कुठे शोधत बसले असते. चाणक्यनीती पुस्तकात आहे. आज जगभर चाणक्यनीतीचा अभ्यास होतोय. पण ती पुस्तक रूपात जर नसती तर चाणक्य कोणाला कळलेच नसते, नाही का? तसंच आळंदीसारख्या लहान गावामध्ये एक 16 वर्षाचा तरुण संत श्री ज्ञानेश्वरी लिहितात आणि ती लिहितात म्हणून पुस्तक रूपात आपल्यापर्यंत येते. समजणं कठीण आहे, पण जीवनातले बारकावे इतक्या कमी वयामध्ये इतक्या स्पष्टपणे आपल्यासमोर येतात की आपल्याला थक्क व्हायला होतं. पहिलं तेरी काऊ कोकत आहे, शकूनही माये सांगत आहे. कित्येक उदाहरणं देता येतील. आपण किंवा लता मंगेशकरसुद्धा आपण इतके भाग्यवान आहोत की हे असेच तुकोबारायांचे, नामदेवांचे, ज्ञानेश्वरांचे ओव्या, अभंग, नामदेवांचे हे लिहिले गेले, ते पुस्तक रूपाने आपल्यापर्यंत आले आणि मग ते स्वर्गीय अशा आवाजातून आपल्यापर्यंत पोचले. लताताईंना सुद्धा निश्चितच खूप आनंद झाला असेल. हे सगळं पुस्तकांमुळेच आपल्यापर्यंत पोचलं. महाभारत घडलं. युद्धभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि भगवद्गीता ती पुस्तकामुळेच आपल्यापर्यंत आली. आणि जीवन कसं जगावं हे सांगणारं मला वाटतं जगात दुसरं कोणतंही महाकाव्य नसावं. कवी सौमित्र अत्यंत कष्टामध्ये त्यांचं बालपण गेलं, पण आपल्या कर्तृत्वाने ते यशस्वी झाले. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, मी त्यांचं वाक्य सांगते, मी माझ्या मुलाला सांगितलं की आर्थिक संपत्ती इस्टेट म्हणून कदाचित तुला माझ्याकडून मिळणार नाही, पण माझ्याजवळ असलेली पुस्तकं जी अमूल्य आहेत ती मात्र तुला इस्टेट म्हणून नक्कीच मिळतील. म्हणजे अगदी लहानपणापासून आपण पुस्तकांच्या सहवासात येतो आणि आयुष्याच्या संध्याकाळी आराम खुर्चीत बसून त्याच वाचलेल्या पुस्तकं किंवा त्याचं आपण म्हणूया सार गोष्टी रूपात जेव्हा आपण आपल्या नातवंडांना सांगतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, त्याचं मोल कोण करणार? त्यामुळे पुस्तकं हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि तो तसाच राहो हीच सदिच्छा. पुस्तक दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना, जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना आणि मला सुद्धा इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.